कंबाईनच्या पेपरमध्ये काँग्रेस अधिवेशनावर प्रश्न विचारले जातात आणि खास करून पहिल्या 5 अधिवेशनावर प्रश्न हमखास असतो. त्या पहिल्या 5 अधिवेशनामध्ये डिटेलमध्ये आपण माहिती घेऊया बघा. पहिलं अधिवेशन हे मुंबईमध्ये झालं गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशालेमध्ये, ज्याचे अध्यक्ष डब्ल्यू.सी. बॅनर्जी होते, लक्षात घ्या. यांनाच नखशिखांत इंग्रज म्हटलं जातं आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं, लक्षात असू द्या. या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक अनुपस्थित होते. त्याचबरोबर या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी नव्हते आणि बद्रुद्दीन तय्यबजी देखील नव्हते, व्ही.एन. मंडलिक देखील नव्हते. याचबरोबर 86 साली झालं बघा दुसरं अधिवेशन कलकत्तामध्ये, ज्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. 1887 ला मद्रासमध्ये झालं, त्याचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते, जे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, हे लक्षात असू द्या. आणि याच मद्रास अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं काँग्रेसच्या स्टेजवरनं अधिवेशन व्हायला सुरुवात झाली होती, हे लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या दुसरं त्यानंतर आपण पाहिलं चौथं अधिवेशन जे आहे हे या ठिकाणी अलाहाबादमध्ये झालं. जॉर्ज युल हे याचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि यांचं वैशिष्ट्य काय, हे पहिले इंग्रज काँग्रेस अध्यक्ष, लक्षात घ्या. तर हे महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. पहिले इंग्रज काँग्रेस अध्यक्ष कोण, तर जॉर्ज युले आहे. आणि मग 1889 ला मुंबईमध्ये अधिवेशन झालं, त्याचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न होते, लक्षात घ्या. याच अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच लोकमान्य टिळकांनी काँग्रेस जॉईन केलेला आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे या अधिवेशनात लोकमान्य टिळक या ठिकाणी सहभागी झाले. आणि या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय, तर इथं ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली 1889 ला, लक्षात घ्या. ही ब्रिटिश इंडिया कमिटी या विल्यम वेडरबर्नच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. अशा पद्धतीचे हे 5 काँग्रेसचे अधिवेशन लक्षात ठेवा, जरूर प्रश्न विचारले जातात.